हाय नमस्कार, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत पावट्याची भाजी, कोकणी पद्धतीची। ही बघा, कोकणी पद्धतीची पावट्याची भाजी। त्याच्यामध्ये एक बटाटा, एक टोमॅटो, 2 वांगी घेतलीत मी। त्याच्यामध्ये जर शेकटाची शेंग असेल तर आणखी छान भाजी होते। आता मला ती भेटली नाही, म्हणजे मला वेळच मिळाला नाही खाली जायला, म्हणून मला कधी नाही, त्यामुळे मी ही भाजी बनवणार आहे। बघा, कोकण पद्धतीची पावट्याची भाजी। ते टोप आपलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घेऊया। आपलं तेल तापलेलं आहे व्यवस्थित। लसूण टाकली की थोडी लालसर होऊन द्यायची आपण। लसूण लालसर झाली आपली, थोडंसं हिंग टाकायचं। हिंग टाकल्यानंतर कढीपत्ता, त्याच्यानंतर कांदा। त्या कांद्याला आपण थोडंसं परतून घेऊया। कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये पावट्याचे जे दाणे आहेत आपले ते टाकून घेऊया। त्यालाही व्यवस्थित परतून घेऊया आपण। आपलं पण व्यवस्थित परतून झालेले आहेत। 2 मिनिटासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूया। बारीक गॅस करायचं आणि थोडंसं झाकणवरती पाणी टाकायचं। अगदी थोड्या मिनिटासाठी ठेवायचं आपण त्याला। आपण झाकण थोडा वेळ काढून बघूया। हे जे वरचं पाणी आहे ते असं थोडंसं याच्यात ओतायचं आपण। याच्यात आता ही कापलेली बटाटे आहेत ती टाकून घेऊया आपण। थोडा वेळ गॅस मोठा करायचा। जरा उकळ आली का परत त्याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया। उकळ आले, झाकण ठेवूया। परत झाकण काढायचं, मोठाच गॅस ठेवला आहे आपण। आज पाणी असं ओतून त्यात मी आता ही उभी कापलेली वांगे आहेत ती टाकायची। व्यवस्थित हलवून घ्यायचं। परत झाकण, परत पाणी आणि गॅस बारीक करायचा आपण। तर झाकण काढून त्याच्यामध्ये लाल तिखट टाकूया। हा माझा घरगुती बनवतो ना तो मसाला आहे। ह्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे आमच्याकडे काही नसतं। त्याच्यामध्ये धणे, बडीशेप, फक्त नावाला गरम मसाला मिळतो। तर हा मसाला टाकल्यानंतर परत एकदा आपण उकळी येऊन द्यायची याला। नंतर आपला कांदा खोबऱ्याचं वाटण आपण टाकायचं। त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही वरचं। परत हे जे आहे पाणी ते आपण असंच ओतून घ्यायचं। परत झाकण ठेवून परत त्याला एक कढई येऊन देऊया। हे नुसतं गरम पाणी ओतते का मी, का लवकर शिजतं म्हणून मी गरम पाणी ओतते त्याच्यात। काढून घेऊया झाकण। मस्त कढ आलेलं आहे, कलर पण। त्याच्यामध्ये हे जे वाटण मी केलेलं आहे ते टाकायचं आपल्याला। हे आमच्याकडे कांदा खोबरं तुम्हाला टाकलेली आहे मी याची रेसिपी। ही जरा भाजी शिजायला वेळ लागते, ह्या भाजीला, पावट्याला। आता आपण वाटण टाकून घेतलं याच्यात। तर याला टोमॅटो टाकून घेऊया। तर हे एकदम सगळं शिजणार। याला आता आपण 5 ते 7 मिनिटासाठी असंच झाकण ठेवून असंच ठेवायचं, हलवायचंच नाही त्याला। तर आपलं सगळं टाकून झालेलं आहे, फक्त मीठ टाकायचं बाकी आहे। ते मीठ आपण शेवटला टाकायचं। झाकण
ठेवून द्यायचं. बरोबर 5 ते 7 मिनिटासाठी ठेवून देऊया. आता आपण भाजी उघडून बघूया. मस्त वास आलेला आहे, छान वास आला आहे. वांगा शिजून झाले, बटाटा पण शिजले. आपण दाणे बघूया आपले शिजलेत काय. थोडंसं घसामध्ये बरोबर नाही. दाणे बघूया शिजलेत का आपले. बघा दाणे पण शिजून जातात. आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकलंय. कोथिंबीर टाकून घेऊया. तोच आपलं मीठही सगळीकडे लागेल. गॅस बंद करूया. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.